त्या पीडित संपदाताईच्या मुंडेचं प्रकरण 2-3 दिवस बोलला नंतर कुठे गेला. त्याच्यात पण माहिती आहे की हे मॅटर मुकादमाकडे न्यायचं, कारण ते सुद्धा त्याच्या जवळचा आहे जणू तो PI का PI. हा, आणि ते दुसरा पण तिकडून जवळचाच आहे त्यांच्या, कुठं नारायणगाव का आरणगाव काहीतरी आहे, तिकडून कुठून तरी. म्हणजे त्यांचा असं म्हणणं आहे जणू बरं का. अरे हे लय माहिती आहे बेकार, ही वांजरी सुद्धा चक्रावून पडतील. मी माझ्यासाठी म्हणत बरं का, पुन्हा पुन्हा ते तुमच्यातले ते येते 2-3 उष्टे आणि पुन्हा ते लिहिण हे ते. मला खरं सांगायची माहिती, म्हणजे हे मॅटर आत्महत्या आहे, ही थोडीच हत्या आहे म्हणून शेवट लागत बसत सुटणारच आहे तुम्ही काही काही दिवसात. तर मग काय होईल, मग काय होईल. आपले 200-300 मुकादम आहेत ते तरी बाहेर काढून घेऊ ना. पहिले मुकादम कसे होते, कष्ट करून कमवणारे. आताचे मुकादम याच्या जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडे हा समाज आणि मुकादम होते त्यावेळेस ही जात अशी होती, एकदा जर उच्चल घेतली, कारण आम्हाला पण माहिती हो त्यांचं पूर्वीचं वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे. तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं आहे, कारण आम्हालाही माहिती आहे ही पूर्वी जात कशी होती. एकदा जर उच्चल घेतली ना, पट्टा पडल्याशिवाय माघारी येत नव्हतं. आणि आमच्याकडे त्याला त्यावेळेस कारखान्याचं नाव नव्हतं घेत, बेलापूरला चालला असं म्हणायचे, बेलापूरला चालला, अशी कणखर जात नव्हतं असे होते. आता याच्याकडे वर्ग झाल्यापासून मुकादम तोडणारे सारखेच झाले. ह्या कारखान्याचे 50 लाख घे, त्या कारखान्याचे 50 लाख घे, त्याला सांगायचं माझ्याजवळ 50 ऊस तोडणारे कोयते, याला सांगायचं 50 आहेत, याला 25 द्यायचे आणि त्याला 25 द्यायचे. ह्या कारखान्यावाला जर म्हणला तर 25च कम आणले, पळून गेले राव, ते आलेच नाही. आणि इकडे म्हणायचं पळून गेले, आलाच नाही. मग पुढं काय करायचं, तर आता ऊस तोडून घेऊ, शेवटी हिशोब करू, जेव राहील ते माघारी करू. आणि मग करायचा नाही, मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं बरं नंतर तर नंतर द्या, ह्या भूमिकेत यायचं. आणि नंतर मागायला गेले की मग यायची टोळी चाल नाही द्यात बुडीतो. काय समाज केला यार तो, बुडीतो. मग याला लागले ते खोटे पैसे खायची सवय. पहिले कष्टाचे खात होते, त्यावेळेस मिशा पिळीत होते. आम्ही बघितलेला समाज सांगायलोय मी, मिशा पिळून टाईट जागायचे. आता याला चुट्ट खायची सवय लागली. आणि हे विषय नाही तर कारखान्यावर निंबाळकराच्या, आणि मग मुकादम सोडून घ्यायचं, मोकळं व्हायचं. मग त्या संपदाताईचं तिकडं खून जिराला तरी चालन, किंवा ती आत्महत्या ती जिरली तरी चालत. काय भूमिका आहे तुमची, आणि डोळे उघडा. ते त्याच्यात असतील तर आम्ही म्हणतो का नाही आमचा ते विषय का, मराठ्यांनी याच्या शानावर सांगन ना, आरोपी आहे ना, ते सांगन ना. आता काय काय चौकशी बघतो ना मी.